शकतं. आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्राणायामाचे जे प्रकार आहेत त्यातले काही प्रकार आपण पाहिले. कपालभाती बघितलं आपण. कपालभातीमध्ये ॲबडॉमिनल एक्सपिरेशन असतं, ते ॲक्टिव्ह असतं, आणि इन्स्पिरेशन जे असतं ते पॅसिव्ह असतं. हे श्वास घेणं हे सहजासहजी होत असतं प्रयत्न न करता. आणि उच्छ्वसन जे आहे ते हे जे ॲबडॉमिनल आपल्या पोटाचे जे स्नायू आहेत ते आकुंचन करून आपण करत असतो. पहा, तसंच अग्निसार जे आहे त्या अग्निसारामध्ये आपण श्वास रोखून धरतो, श्वास सोडतो आणि रोखून धरतो. हे पहा, श्वास सोडतो, रोखून धरतो, आणि मग पोटाचे जे स्नायू आहेत त्यांचं आकुंचन प्रसारण करतो. पुन्हा बघा, हे पहा, श्वास सोडतो, रोखून धरतो, ते आवाज येत नाही कारण श्वास रोखून धरलेला असतो. श्वास सोडून रोखून धरलेला असतो आणि आपण पोटात घेतलेलं असतं. त्याला सुद्धा सोपी युक्ती असते. आपण श्वास घेण्याचं नाटक करायचं पण श्वास घ्यायचा नाही, ऑटोमॅटिकली पोटात येते. हे पहा, आता मी श्वास सोडला, आत घ्यायचं नाटक केलं, पोटात गेलं. याला म्हणतात अग्निसार. याच्यानंतर जो आहे तो अनुलोम विलोम. आता अनुलोम विलोम हा प्राणायाम असं म्हणतात, पण काही लोकांच्या म्हणण्याप्रमाणे जिथे तुम्ही कुंभक करत नाही त्याला प्राणायाम म्हणत नाही. पण सर्वसामान्य लोकांना जर तो सहजासहजी शक्य व्हायचा असेल आणि त्यांच्या मनावर दडपण यायचं नसेल आणि सर्वसामान्यपणे ऑफिसमध्ये वगैरे त्यांना करायचं जर असेल तर हा नुसता श्वास आत घेणं आणि सोडणं हे जास्त संयुक्तिक आहे, जास्त सोपं आहे आणि जास्त सुरक्षित आहे. म्हणून याच्यामध्ये कसं असतं की आम्हाला लहानपणापासून शिकवलं, असं शिकवलं, ही 2 बोटं घ्यायची, हा अंगठा घ्यायचा आणि हे पहा, हे दोन्ही मीठ ठेवले. त्यानंतर शांत बसतो आपण, ताट बसायचं, मान ताट, डोळे पाहिजे तर मिटा, उघडे ठेवायचे तर उघडे ठेवा. हे पहा, डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, छाती भरायची, उजव्या नाकपुडीने सोडून द्यायचं. त्यात तुम्ही युक्ती काय करू शकता, हा श्वास सोडल्यानंतर आणखी पोट आत घ्या, म्हणजे उरला सोरला सगळ्या जी हवा आहे ती या फुफ्फुसामधून बाहेर जाईल. आता श्वास आत घ्या, त्याच नाकपुडीने, आणि परत सोडा. त्याला इडा आणि पिंगला म्हणजे चंद्र आणि सूर्य असं नाडी म्हणतात. आणि आधुनिक वैद्यकाच्या भाषेमध्ये जर बघायचं झालं तर इडा म्हणजे ही पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असते किंवा अनॅबोलिक सिस्टीम असते किंवा रेस्ट जेव्हा असते माणसाला त्यावेळची सिस्टीम असते, शांत असणारी सिस्टीम, शांतत्व देणारी सिस्टीम असते. आणि पिंगला म्हणजे जेव्हा तुम्ही संकटात असता किंवा चॅलेंजेस असतात, स्ट्रेस असतो, त्यावेळेला जी असते ती सूर्य म्हणजे तेज तुम्हाला निर्माण देणारी, उष्णता निर्माण करणारी, ॲक्टिव्ह बनवणारी, एक्साईट करणारी अशी ती जी सिस्टीम असते ती उजवीकडे असते. म्हणून इडा आणि पिंगला, चंद्र आणि सूर्य, पॅरासिम्पॅथेटिक आणि सिम्पॅथेटिक, ॲनॅबोलिक अँड कॅटाबोलिक अशा तरी त्याचं क्लासिफिकेशन, वर्गीकरण करता येतं. पुन्हा एकदा दाखवतो पहा. शरीरामध्ये पॅरासिम्पॅथेटिक सिम्पॅथेटिक यांचा समतोल असणं आवश्यक असतं. म्हणूनच किंवा चंद्रनाडी सूर्यनाडीचा किंवा इडा पिंगला यांचा समतोल असणं आवश्यक असतं. कॅटाबोलिझम ॲनाबोलिझमचा समतोल असणं आवश्यक असतं. तेव्हा म्हणजे काय होतं की आयुर्वेदाच्या भाषेत सांगायचं झालं तर तिन्ही दोष हे सम अवस्थेमध्ये असतात असा त्याचा अर्थ होतो. आणि तुम्ही स्वास्थ्य तुम्हाला असतं. म्हणून आणखी तुम्हाला सांगतो, हे जेव्हा आपण करत असतो तेव्हा फुफ्फुसामधले जे रिसेप्टर्स आहेत ते स्टिम्युलेट होत असतात आणि त्यामुळे संपूर्ण वेगस आणि ग्लोसोफेरेंजियल नर्व जे आहेत त्यांच्याद्वारे आणि इतर जे मज्जातंतू आहेत की जे त्याला सोमॅटिक नर्व एंडिंग्स म्हणतात, तर त्याच्यातून सुद्धा आणि विसरल नर्व एंडिंग्स म्हणजे ऑटोनॉमिक नर्व्स जे आहेत
सिंपॅथेटिक पॅरासिम्पॅथेटिक, त्या सगळ्यातून ही हवा जी आहे जेव्हा आपण आत आणि बाहेर करत असतो तेव्हा ती त्याला स्टिम्युलेट करते आणि तुमची नर्वस सिस्टीम जी आहे ती उत्तेजित होत असते. पुन्हा एकदा मी दाखवतो. पहा, डाव्या नंबर घ्यायचं, हे हाताने दाखवतोय. पहा, तुम्हाला जशी प्रॅक्टिस व्हायला लागते तसं हे साधारणपणे तुम्हाला 50 सेकंदपर्यंत एक श्वसनाचं सायकल चालतं आहे.